प्रियांका पाटील, मी श्री वेलनेस कंपनीमध्ये काम करते. मी कॅन्सर मुक्त अभियानावर आणि म्हणजे आरोग्य सेक्टरवर काम करते. कारण जेणेकरून की लोकांना आरोग्य मिळावं, कारण आपण बचत गटाचं काम करतोय, पण जेणेकरून आपल्या प्रत्येक घराचं दुखणं माहिती आहे आपल्याला काय आहे असं, की आपण प्रत्येक घरात जातो. हे आपलं जेवढं आशा वर्कर ती तरी बाहेर सर्वे करून चालली जाते, पण आपल्याला प्रत्येक घरात जावं लागतं. मग कुणाला काय प्रॉब्लेम आहे काय आहे, त्यांना जर चांगलं बरं वाटायला लागलं तर ते आपल्यालाच कॉन्टॅक्ट करते, की जेणेकरून आपण काही पण असो कुठेतरी काय आपल्याला असं नशीब भेटलेलं आहे की आपण कुणाचं तरी काम करतोय आणि आपल्याला ते करायला भेटलेलं आहे, बरोबर. त्यासाठी आपण थोडं आरोग्य सेवाही करू शकतो. मग आता बघा, हा सॅनिटरी नॅपकिन आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण इथं लिहिलेलं आहे, तुम्ही कोणी वाचलंय का की याला दर 2 तासाने म्हणजे चेंज करायचंय? करतात का कोणी? नाही करत, कारण आपण इथं चूक करतोय, म्हणून आपल्याला गर्भपिशवीचे कॅन्सर होत आहेत. आता पूर्वीच्या काळी ज्या होत्या ना माहिती का, 70% जे पुरुष होते त्यांना आहे ना 70% पुरुषांना कॅन्सर होता आणि महिलांना नव्हता. का बरं? ते कॉटन कापड वापरत होते म्हणून. आणि पहिल्या महिलांना वेळही होता, ते घरी राहायचे म्हणून त्यांना आहे ना गरम पाण्यात धुवायला आणि कडक उन्हात सुकवायला. आपल्याला आहे का? मग आपण आपल्या मुलींना, आता 5वी पासून पिरियड यायला लागली, आपल्या मुलींना आपण काय सांगशाल की बाई यूज आणि थ्रो, जा मेडिकलला भेटतंय, पण मेडिकलला चांगलंही भेटतं वाईटही मिळतं, पण तिथं त्यांनी म्हटलेलं आहे, पण आपण ते रूल फॉलो करत नाही. मग विचार करा तुम्ही, कॅन्सर इथूनच आपल्याला गर्भपिशवीमधून होत आहे. आज 13 वर्षाच्या मुलीचं गर्भपिशवी काढली गेली तर तिला काय उपयोग आहे? कधी मुलीचं साखरीमध्ये निघालंय, साखरीमध्ये मी तिथं जिथं गेली ना तेव्हा. तर विचार करा की आज असं होतंय गर्भपिशवीचं की त्याच्यामुळे खूप कारणं होत आहेत. आणि आता आपण तर काही सिगरेट गुटखा काहीच घेत नाही, पुरुष घेत होते, बरोबर, पण आपल्याला हे सांगायला सुद्धा लाज वाटते. मग आता बघा, हा सॅनिटरी नॅपकिन आहे, आपण याला खाली दिसतंय, आपण याच्यात प्लास्टिक आहे, 100% दिसतंय. आता याच्यात ना आम्ही नॅपकिन काढला, याला स्मेल, हे स्मेल कशाची असते माहिती का? केमिकलची असते, केमिकल. याच्यामुळे ना आपलं डोकंदुखी होते, चिडचिडपणा होतो, नकोसे वाटतात आपल्याला 4 दिवस, म्हणून आपल्याला चिडचिडपणामुळे आपले बरोबर. तर आपण काय करतो माहितीये का? पण आपल्याला कसं आहे, आता नाईलाज आहे, आपण कॉटन कापड वापरू नाही शकत, त्यामुळे आपल्याला ते युज करणंच आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या ज्या कंपनीचा आहे, श्री वेलनेस कंपनीचा, जे आपल्या सरांनी दाखवलंय, हा असा पॅकिंग बॉक्स येतो आपल्याकडे श्री वेलनेसचा, त्याच्यात आपल्या 40 नॅपकिन येतात. 40 नॅपकिन येतात, ते म्हणजे दिवसाला एकच लागतो. 300 ml म्हणजे 100 मिली पाणी ऍब्झॉर्ब करतो. हा एवढा जबरदस्त आहे. आता बघा, याच्यामध्ये ना तुम्हाला एवढं सेंट येणार नाही, एवढं सेंट बघा. ते का सांगते मी तुम्हाला. त्याच्यावर MRP 1300 रुपये, तुम्हाला 1000 रुपये पडणार. तुम्ही कितीलाही तुम्ही तिकडे सेल करू शकता, तो तुमचा विषय, पण आपल्या कंपनीकडनं. आता बघा, दिसतंय तुम्हाला, याच्यात एक ग्रीन चिप आहे आणि याच्यात फक्त काहीच नाही बुवा याच्यात. आता बघा, याला लॉक सिस्टीम आहे, जेणेकरून काय होतं ना, कपडे खराब होत नाही आपल्याला, आणि त्यामुळे आपल्याला ते कपडे खराब होण्याचं टेन्शनही नसतं. आता मी याच्यात काय करते, पहिले याच्यात 50 मिली पाणी ऍब्झॉर्ब करते, याच्यात 50 मिली पाणी ऍब्झॉर्ब करते. 50 मिली 100 मिली ब्लिडिंग कोणाला जातं का दिवसाला? जाता का बरं ताई? सांगा बरं मला. 15 मिलीच्या वरती कुठल्याच महिलेला ब्लिडिंग जात नाही. जर 100 मिली जायला लागलं तर आता रोजच्या बॉटल लागते, बरोबर. आता याच्यात मी 50 मिली पाणी टाकते. इकडे आपलं श्री वेलनेस नॅपकिन, तिकडे पण मी 50 मिली टाकते. आणि पाण्या इतकं ब्लिडिंग कोणाचं पातळ असतं का? फक्त 2 सेकंदात ते पाणी ऍब्झॉर्ब करतं. आता बघा, दिसतोय कुठला ओला दिसतोय? आता दोघींवर ठेवा.
कोरडा किती सेकंद लागले दोघींमध्ये? पाणी सेम टाकलेलं आहे मी. आता मी परत याच्यामध्ये 30 मिली टाकते. ह्याच्यात टाकण्याची गरज नाहीये. किती झालं? एवढं ब्लिडिंग जातं कोणाला? मी 100 मिली सांगितलेलं आहे. आपल्याला कॉटन असल्यामुळे आपल्याला चेंज करण्याची गरज नाही. दिवसभर तसे आपल्याला कम्फर्टेबल. आणि परत त्याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते. परत पाणी, परत कोरडं. आता बघा, हा कापूस असेल का बरं? काय असेल बरं इथे ताई? हे काय माहिती का? रिवॉन्ड. जेवढं पाणी टाकलं तुम्ही तेवढं निघालं. रिवॉन्ड हे ना आपलं भंगाराला आपण रद्दी देतो गल्लीबोळ्यातून, बरोबर? आपण हे आता कुशन कव्हर हे खराब झाले, हे फेकले जातात. ते केमिकल जे वास आला ना, ते शुद्ध हे व्हाईट जे बनवलेलं आहे ना, ते केमिकल प्रक्रिया करून त्याच्यामध्ये टाकून हे बनवलं जातं. आता ते 35 रुपयाला. मी तुम्हाला किंमत कशी आहे ते सांगते. हे मागे का हे स्वस्त पडलं आपल्याला ते सांगते मी. आणि हे प्लास्टिक. ही पूर्ण जीन आपल्या गर्भपिशवीत जाते, कारण आपण दिवसभर श्वास घेतो आणि सोडतो. आणि हे जेवढं टाकलं तेवढं बघा बरं. ते 80 मिली पाणी आहे. हे तुम्हाला कोरडेच लागेल. आणि ही पहिली लेअर, हे कॉटन आहे, ही ग्रीन चिप आहे. तुम्हाला याचे फायदे माहिती आहेत? बरं, आता बघा, ही ग्रीन चिप अशी, त्याच्यामुळे आपले कॅन्सर बॅक्टेरिया जे जंत असतात आपले ते मारण्याचं काम करतात. जे गाठी बांधल्या जातात आपल्या शरीरातले ते विरघळण्याचं काम करतात. तुम्ही 3 महिने युज केल्यानंतर मला सांगायचं काय रिझल्ट आहे, तर मी तुम्हाला याच्यात सांगेन. परत ज्याची पिरियड अनबॅलन्स झाली असते, कधी 2 महिने लेट, कधी कंटिन्यू येणं, ते कव्हर होण्याचं काम करते. 100% महिन्यात टायमिंग वर येणार. दुसरी गोष्ट, तुम्हाला चिडचिडपणा नकोसा जो होता तो याच्याने काहीच होणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला जर आपल्या घरात लहान बाळ किंवा त्याला ताप आला रात्री वगैरे, आपल्याला डॉक्टर लवकर येत नसेल, तर आपण ह्या नॅपकिन मध्ये ही ग्रीन चिप काढायची, ओली करायची, त्याच्या कपाळाच्या पाठीवर ठेवायची. चिडचिडपणा तो अर्धा 1 तास कमी होऊन जातो. परत मोबाईल किती हँग होत असेल, मोबाईलच्या मागे जर हा लावलं तर मोबाईल कधी हँग होऊ देत नाही. ही तुम्हाला कोरडीच लागेल. दाखवते. कॅनव्हास माहिती आहे ना आपल्याला? हे पण तुम्हाला कोडच लागेल. हा फिल्टर पेपर आहे. हा फिल्टर पेपर काय करतो माहितीये का? आपलं ब्लड आणि पाणी शुद्ध करण्याचं काम करतं, जेणेकरून म्हणजे आपलं जे खराब ब्लिडिंग आहे ते परत जेलीमध्ये एंटर करतं, आणि जे शुद्ध ब्लिडिंग असं फिल्टर करून ते परत आपल्या शरीरात एंटर, म्हणजे जास्त ब्लिडिंग आपल्याला जात नाही आणि आपली जी इम्युनिटी असते ती खराब होत नाही. सत्य हे तुम्हाला कोडच लागेल. याच्यातही पाणी. आता बघा, ही जेली, जसं तुम्ही ते सांगितलं. बरं जाऊ दे, जेली तुम्हाला सांगितलं असेल त्यांनी, कशापासून बनत असेल बरं जेली? आणि कशा म्हणजे काय काय त्याच्यात टाकलंय? पपई माहिती आहे ना? पपई, संत्री, मोसंबीचे टरफले, जेणेकरून आपल्याला लेडीजला काय होतं माहिती का? डी आणि सी विटॅमिन मिळावं म्हणून. ते आपण खातो का? आपण स्वतः कंजूसी करतो, तेच नाही करत. कारण आपल्याला ना डी आणि सी विटॅमिन मिळावं म्हणून आपल्याला कोरपेड, पपई, संत्री, मोसंबीचे टरफले, याच्यापासून पपई काय करते? एवढा गर्भ
हे करून टाकण्याचं काम करतं, म्हणून आपल्याला अनबॅलन्स जे झालं असतं ते आपलं कव्हर करून टाकतं. एवढं जबरदस्त जेली आहे. आणि परत दुसरी गोष्ट याच्यात अजून एक असं आहे, आता माझं पार्लर झालंय म्हणून ही मोठ्या ना मुंबई पुण्या जे नाशिक पार्लर आहे ना तिथं 3,500 रुपये किलोची मिळते ही जेली स्क्रब करण्यासाठी. तुम्ही याचा स्क्रब करा चेहऱ्याला, तुमच्या म्हणजे जे ब्लीच करतात ना तुम्ही घातं त्याच्यामध्ये हे करा, तुमचा ग्लो लगेच येईल. मी दाखवते तुम्हाला काय येतं. हा परत एक फिल्टर पेपर जे मी तुम्हाला ब्लड बोलले ते. आणि हे याच्यात अजून तुम्हाला पाणीच नाही. किती पाणी सांगितलं होतं मी? परत 20 मिली घेते. हा इकडे आता आता याच्यात ना मला फक्त 20 मिली पाणी काढून दाखवा. किती? फक्त 20. याच्यावर तिकडे बघा, टाका खाली, पळू द्या. हात दाखवा त्यांना, खाली हे टाका. कुठे गेलं बरं? मग हे घातक आहे का आपल्याला? म्हणजे हे